Welcome to third AV. In the last part, we have learnt the summary of the cop and anthem. Now, I would like to tell you in Marathi what is the story of the cop and anthem. What is given here? द कॉप अँड द अँथेम हे जे कथानक आहे या कथानकात सोपी नावाचा एक मुख्य पात्र आलेला आहे. सोपी एक भटक्या, कामधंदा नसलेला, घर नसलेला, परंतु काहीशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एक मुलगा आहे. कथानकाच्या सुरुवातीला आपल्याला असं दिसतं की सोपी एका चौकात एका बाकावर उदासपणे बसलेला आहे. तो विचार करतोय की आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. पुढील 3 महिने जर एखाद्या जेलचा आसरा म्हणजे एखाद्या प्रिझनमध्ये आपल्याला जाता आलं तर आपले 3 महिने अतिशय मजेत जातील, कारण सर्व काही सरकारी पाहुणा म्हणून आपल्या आदरातिथ्य होईल. त्यासाठी पोलिसांकडनं आपल्याला अटक व्हावी यासाठी तो आता प्रयत्न करायला सुरुवात करतोय. सोपी त्या बेंचवरनं तो आणि आता उठला आणि पुढे त्याने बघितलं समोर एक लक्झुरियस कॅफे त्या ठिकाणी आहे, अतिशय सुंदर असं. त्याने विचार केला की आपण ह्या कॅफेमध्ये जावं, छानपैकी त्या ठिकाणी एक जेवण करावं आणि पुढचा जो जेलचा प्रवास आहे त्या प्रवासाला आपण सुरुवात करावी. परंतु त्या लक्झुरियस हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर वेटरने त्याच्या फाटलेल्या कपड्यांकडे, जीर्ण बुटांकडे बघितलं आणि ताबडतोब त्या ठिकाणी त्याला तिथून त्या हॉटेलमधनं हाकलून लावलं. सोपीचा जेवणाचा प्लॅन जो आहे तो पूर्णतः फसला आणि आता सोपी पुढे एका चौकामध्ये आला. चौकात तो येतो. एका दुकानाच्या खिडकीमध्ये छान वस्तू मांडलेल्या असतात. सोपी एक दगड उचलतो आणि त्या खिडकीवर तो मारतो. काचेचं जे तावदान आहे ते पूर्णतः फुटतं. मोठा आवाज होतो. सर्व लोक बघायला येतात. त्या ठिकाणी पोलीसमॅनसुद्धा पुढे येतो बघण्यासाठी की ही काच कोणी फोडली. सोपी मात्र हसत तिथेच उभा राहतो. पोलीस त्यालाच विचारतो की हे कोणी केलं, तू त्या माणसाला बघितलंस का? सोपी पोलिसांनाच विचारतो की तुम्हाला असं तर वाटत नाही ना की हे मी केलं, ही काच मी फोडली म्हणून? पोलीस त्याला काहीही न विचारता तिथून निघून जातात. अटकेचा पहिला प्रयत्न जो आहे सोपीचा, पुढचा प्रवास जो आहे तो पहिला प्रयत्न निष्फळ ठरतो. आता सोपी पुढे येतो. चौकातील एक हॉटेल त्याला दिसतं. हे हॉटेल जे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी आहे. इथे सगळे पदार्थ जे आहे ते अतिशय स्वस्तात मिळतात. इथे मात्र कुठेही सोपीला कोणी अडवत नाही. सोपी त्या हॉटेलमध्ये प्रवेश करतो. तिथे छानपैकी जे त्याला हवं ते सगळं तो ते खातो आणि वेटरला म्हणतो की माझ्याकडे कुठलेही पैसे नाही आहे, तुम्ही पोलिसांना बोलवा आणि मला अटक करायला सांगा. वेटर मात्र त्याला म्हणतात तुला अटक नको आणि वेटर त्याला उचलतात, रस्त्यावर त्याला त्याच्या कानावर फेकून देतात. आता दुसरा प्रयत्न जो आहे अटकेचा तोही निष्फळ ठरतो. सोपीला मनाशी वाटायला लागतं की काहीतरी विचित्र, काहीतरी भयानक आपल्या बाबतीत घडतं आहे की ज्यामुळे आपल्याला अटक होत नाही आहे. तो सोपी पुढे जातो आणि अटक व्हावी म्हणून काहीतरी प्रयत्न करायचा म्हणून काय करतो, तो एक व्यर्थ बडबड, आरडाओरडा करायला सुरुवात करतो. कदाचित यातून तरी पोलीस आपल्याला पकडतील अशी त्याला अपेक्षा असते, परंतु पोलीस एक दंडुका फिरवतात व निघून जातात. पुन्हा एकदा अटक जी आहे ती निष्फळ ठरते. आता सोपी एका सिगार स्टोअरमध्ये प्रवेश करतो. तिथे बघतो की एक व्यक्ती छानपणे सिगार पेटवत असतो आणि येताना त्या माणसाने आपली सिल्कची छत्री जी आहे ती दरवाजामागे ठेवलेली असते. सोपी ती छत्री उचलतो आणि हळूच बाहेर पडतो. तो माणूस जो आहे तो बघतो सोपीला आणि ओरडतो, अरे ती छत्री माझी आहे. सोपी त्याला म्हणतो, असं आहे का, तुझी छत्री आहे का, चल ती मी घेतली आहे, बोलव पोलिसांना. सोपी असे बोलल्यानंतर तो माणूस म्हणतो, असं आहे का, छत्री तुझी आहे का, सॉरी, आज सकाळी एका दुकानात मला सापडली, ती तुझी असेल तर राहू दे तुझ्याकडे. असं म्हणून तो सिगार पिणारा माणूस ती छत्री सोपीला बहाल करून टाकतो. आता पुन्हा एकदा अटकेचा प्रयत्न जो आहे सोपीचा तो अयशस्वी ठरतो. कदाचित आपल्याला अटकच होणार नाही की काय या विचारामध्ये सोपी एका चर्चजवळ येतो. एका
शांत प्रसन्न वातावरणामध्ये एक चर्च त्या ठिकाणी दिसतंय सोपीला आता. आणि या चर्चमध्ये एक ऑर्गन वाजवणारा माणूस आहे. तो छानपैकी एक अँथेम म्हणजेच एक रिलिजियस सॉन्ग जो आहे ते वाजवतो आहे. छान असं संगीत जे आहे, संगीताचे सूर जे आहे ते सोपीच्या कानावर पडत आहेत. आणि हे सूर ज्या वेळा सोपी ऐकतो तर त्याच्या मनात एक वेगळं परिवर्तन घडायला लागतं. तो भूतकाळात जातो, त्याला आठवतात ते आपले जुने दिवस, त्याचं कुटुंब आठवतं, त्याची मित्र आठवतात, त्याची नोकरी आठवते. आणि आता आपण किती गलिच्छ घाणेरडं आयुष्य जगतो आहोत, किती कशा पद्धतीने आपण चुकीचं वागत आहोत असं त्याला कळायला लागतं. त्याला जाणवायला लागतं की आपण काहीतरी बदलायला पाहिजे. संगीताच्या सुरांनी हा चमत्कार घडवलेला असतो. आणि आता तो बदलायचं ठरवतो. मनाशी विचार येतात त्याचे, उद्या आपण जायचं आणि एखादी नोकरी शोधायची, चांगलं जीवन जगायला सुरुवात करायची असं तो मनाशी ठरवतो. हे सगळं मनाशी ठरवत असतानाच अचानक एक पाठीवर हात त्याच्या पडतो. सोपी मागे वळून बघतो तर एक पोलीस त्या ठिकाणी उभा असतो. पोलीस त्याला विचारतो, तू इथे काय करतोयस? सोपी त्याला म्हणतो, काही नाही, उभा आहे. मात्र पोलीस त्याला म्हणतो, चल माझ्याबरोबर. आणि पोलीस त्याला घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी न्यायाधीश सोपीला एक शिक्षा सुनावतात, 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा. आणि अशा प्रकारे एक अनपेक्षित असा शेवट ह्या कथानकाचा होतो. एक चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न जो आहे, एक संकल्प जो आहे तो इथेच संपतो. आणि या पद्धतीने अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी रेखाटलेली आहे, द कॉफ अँड द अँथेम यामध्ये. नाऊ वी गो लाईन बाय लाईन. लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट पॅरेग्राफ, द कॉप अँड द अँथेम. Okay, I hope you have understand better way in Marathi. Now we go line by line. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt, where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. Soapy had confidence in himself from the lowest button of his vest upward. He was shaven and his coat was trim and his neat. Black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. A roasted mallard duck, thought Soapy, would be about the thing. With a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar, $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. But as Soapy set foot aside in the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. Strong and ready hands turned him about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menace mallard. Soapy turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. Okay, here we stop. We turn to next AV.